राधे राधे, जय एकविरा. तर सकाळी नाश्ता बनवला, इडल्या केल्या त्या बाबांना. बाकी डोसे बनवले, बटाट्याची भाजी पण होती. तर बरं मसाला डोसा बनवते, चटणी पण होती. त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी. बेलविट्याला मस्त मोड आलेले, त्याच्यामध्ये हिरव्या भाज्या घातलेल्या आणि मला हिरव्या भाज्या आम्हाला आवडतात, तर ते मी तसा घालते त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग भाजी एकीकडे घालून घेतली तेलामध्ये. राई, जिरा, अद्रक किसून, सुकी मिरची वगैरे मस्त असं परतून घेतला. त्याच्यानंतर मग मसाले घातले. मसाले सगळे घरातलेच असतात, काही बाहेरचे नसतात. घरातला कुठलेला आपला लाल मसाला, हळद आणि धना पावडर, थोडासा गरम मसाला पूर्ण असा मिक्स करून त्याच्यामध्ये भेलबिड्डा असा घातला आणि पूर्ण असं मिक्स केला. त्याच्यानंतर मग गरम पाणी घातला आणि गरम पाण्यातच मी भाजी शिजवते. मला सगळं होतं कुकरमध्ये नाही करत का, तर मला तसं टोपात करायला आवडते. कधी घाई असेल तेव्हा करते कुकरमध्ये. आंबट करायला घेतला, मग टॅमॅटोचा तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला. कांदा, लसूण आणि मिरची जर अशी चेचून घेतली, ती पण घातली त्याच्यामध्ये. असं मस्त परतून घेतला आणि थोडा लालसर झाल्यानंतर मसाले घातला. हिंग, धना पावडर, घरातले आपले मसाले आणि थोडासा गरम मसाला. त्यानंतर टॅमॅटोची पेस्ट केलेली ती घातली. त्याच्यात ती मस्त अशी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मग पाणी घातलं आणि चिंचेचं पाणी पण थोडासा घातला. जरा गरमीचे दिवस असले ना, आम्ही वरण कमी करतो, मग टॅमॅटोचं आंबट वगैरे असं, मग जेवण पण जरा जातो. आणि आमच्या कडधान्याच्या भाज्या आम्हाला लागतात अशा. आणि हे घरातली जेवणं असतात, आपली काही हॉटेलची नसतात. वेगवेगळे मेनू बनवायला जो सांगेल तसा. घरातली माणसं असतात, आपल्या घरातल्या माणसांना अशीच जेवणं लागतात. हॉटेलसारखे निसे जेवणं नाही लागत. कधीतरी ग्रेव्हीची भाजी वगैरे बनवते, तरी त्यात पण बाबा सणा किंवा आई सणा वेगळा लागतो आणि ग्रेव्हीच्या भाज्या आम्ही खातो. एकीकडे आता इथं बाबाला मच्छी करायला घेतली, कोणतरी मासे दिलेले काढीतले, मग ते बोलतं मच्छी पाहिजे, मग त्यांना मच्छी करायला घेतली. तेलामध्ये लसूण चेचून टाकला, टॅमॅटो, धना पावडर, थोडासा मसाला. आणि बाबांना आमच्या जरा फिक्काच लागतं जेवण, मग असं थोडं थोडं तेल, सगळा मसाले पण आमचा सगळा मच्छीचा सगळा वेगळा असतं. एकीकडे ती पण घातली, थोडंसं पाणी घातलं आणि पातळच लागतं असं त्यांना रस्सा वगैरे, पण जास्त खोबरा पण नाही, थोडा थोडाच. इकडे मच्छी पण झाली, त्यात कोथिंबीर घातली आणि बऱ्याच टायमात आम्ही जेवायला बसलो. आणि त्याच्यानंतर थोडीशी भांडी होती ती आवरून घेतली. आणि मला सगळे बोलतात की व्हिडिओमध्ये बाकीचे आहेत त्यांना पण दाखव, तर त्यांना नाही आवडत म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. ज्यांना आवडतं त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेते आणि दाखवते. त्यानंतर विकतचा आमरस आणलेला, अजून काही आंबे आले नाही, मग तो एकीकडे पिऊन घेतला. चला मग राधे राधे.